नमस्कार मंडळी, कसे आहे? बरे आहे ना? बरेच पाहिजे. मी तुमचा आर्यन. जय आगरी जय कोली. आता आपण चाललेलो आहे त्र्यंबकेश्वरला. सकाळचे वाजलेले आहेत 4:30 वाजून गेलेले आहेत. 4:30 वाजून किती 4 वाजून 45 मिनिटं झालेले आहेत. आता आपण निघलो त्र्यंबकेश्वरला. बाईक राईड आहे. सगळे आपले सारसोल्याची गँग आहे सगळी. रोहनदा, रितेश, भजादा, मनीषा आणि मात्रे आहे. चला आता डायरेक्ट तिथेच भेटूया सारसोल्याला. तर आता आपण आलेलो आहे सारसोल्याची कमानीच्या इथे. गाडीचे फोटो काढतात. सगळे थांबलेले आहेत. सगळे थांबलेले आहेत, गाडीचे फोटो काढतात. हे बघा. चला मंडळी, तर आता आपण निघतोय. मस्त जास्त टाइमपास न करता सगळे आपली पोरं झालेली आहेत. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, जय. चला आपण फर्स्ट टाइम चाललो एवढ्या लांब. चला आता आपण निघूया. जय एकविरा. आता आपण थांबलेलो आहे रोहनदासाठी. सगळी पब्लिक आपली इथे आहे. बजाज आपण हेल्मेट घालून आला. थंडी माहिती आहे बजाजला लय आहे. आताच कधी येतोय रोहनदा. आम्ही म्हणून कालच भरून ठेवलंय मस्त पेट्रोल, जास्त टाइमपास ना करता. मंडळी बघू शकता तुम्ही, आता सकाळचे वाजलेले आहेत 5:50. आपली पब्लिक चालले मस्त. 50 मिनिटं कंटिन्यू चालवत आम्ही. मस्त गुलाबी थंडी आपण चाललेलो आहे मस्त असा. काय सोबत आहे भजादा. ए भाई लोग, आणि रोहनदा आपण चाललोय मस्त असा. सुंदर असा थंडी वाटते वाय. फुल थंडी फुल. असंच आम्ही हल्लू चाललो 30-40 स्पीडला. तर आम्हाला वाटतं आम्ही 12-1ला पोहोचू बाई पब्लिक. मंडळी, तर आता आपण एक स्टॉप घेतलेला आहे. सकाळचे वाजलेले आहेत, किती वाजलेत 6:14 झालेले आहेत. मात्र काय बोलतं भाई, कसं वाटतं तुला? थंडीला लागते ना? लई थंडी लागते मात्रेला भाई. 4 तासाची रनिंग आहे. आपण निघलेले 5ला. आता 1-1.5 तास चालून आपण थांबलेलो आहे. थोडी आपली सगळी पब्लिक थांबलेली आहे. बजादा आहे, रोहनदा आहे, मनीषा आहे, रित्या. काय भाई, काय थंडी वाजते ना. मजबूत जावा. आता बघू आपण डायरेक्ट प्रयत्न तर करू. आपण डायरेक्ट घाटनदेवीला थांबू. आता आपण कल्याण वगैरे क्रॉस केलेला आहे. शहापूरला पोहोचलोय. पूर्ण पोचलोच पकडू शकतो. तर पुढेच आहे थोडं शहापूर. बघूया आता काय, थोडं चाय पिऊया. चहाचा लाभ घेऊया. मस्त चहा आलेला बाई. चला मंडळी, तर आता आपण फायनली झालेलो आहे चाय वगैरे पिऊन. जास्त टाइमपास न करता आपण आता सगळी निघतोय. त्याने तर बाय फुल थंडी वाजते. 2-2, 3-3 टी शर्ट घातले आतमध्ये. त्याने पण आतमध्ये घातले टी शर्ट. आता मात्रे आहेत, मनीष त्या काहीतरी घेतोय. चला आता आपण निघूया. ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. नाही तुफान अशी ट्रॅफिक आहे सकाळी सकाळी. मात्र 7 ट्रॅफिक. तो नवीन रस्ता म्हणते ना त्यांची सरळ ब्रिज. ट्रॅफिक बघू शकता मंडळी. लय तुफान लय. या ट्रॅफिकमध्ये आम्ही ट्रॅव्हल करतो. मी आहे, बजादा आहे. लय घाण ट्रॅफिक आहे लय. मंडळी, आता तर आपण थांबलोय कसारा घाटाच्या खाली. मजबूत फास्ट चालू आहे, मजबूत. किती वाजले दादा? काय म्हणजे टाईम बघा, टाईम. कसारा घाटाच्या खाली आलो आम्ही एवढं लवकर. एक स्टॉप घेऊन फक्त. आता सेकंड स्टॉप घेतलेला आहे. थोडा काय खाऊया, भूक लागलेली आहे. आपली पोरा फुल मस्ती चालू झाली आपली पोरांची. चला काय खाऊया. हे आहेत बेसी, आहेत बिसू, कम्फर्टेबल बिसू आहे. आम्ही इथे दरवर्षी इथे चाय प्यायला येतो. शिर्डीला आम्ही जातो ना चालत. आमचा एक स्पॉट आहे, फिक्स स्पॉट आहे. चला आता थोडा बसूया, खाऊया खाली. आता आपण बसूया नाश्ता करायला. पोहे बघा, खिचडी भात वाटते शाळेतला. सगळी नाश्ता करतात. चला आता मस्त नाश्ता करून भेटूया. ऊन येऊ द्या. ऊन लय थंडी वाजते लय, म्हणजे लय थंड आलंय पूर्ण. हो बघा, थंड आलेलं आहे मात्रे. मंडळी, तर आता आपला झालेला आहे मस्त असा नाश्ता करून. सनराईज झालेला आहे बघू शकता तुम्ही. मस्त सकाळी 8 वाजता. किती भारी आता सनराईज. पब्लिक इथे आपली हवा भरते. चला आता आपण निघूया. रित्या पण गेल्या तिथे. चला आता भेटूया आपण पुढे. आता कसारा घाट चढणार. आता आपण निघलेला आहे मस्त. माझ्याला गाडी चालवतोय. मनीष तिथे गाडी चालवतोय. मस्त असे वातावरण बघू शकता. सनसेट बघू शकता. सनराईज किती भारी असं आलेलं आहे. होंडा पुढे आपला.
फुल भारी असा व्ह्यू होता भाई. थंडी आता मस्त कमी झाली थोडीशी, त्याच्यात आम्ही राईड करतोय. फुल असा भारी मजा येते. खूप खूप टायमानंतर असं कुठेतरी लांब चाललोय. राहिलो बघू शकता आपली पब्लिक आता चालली आपल्या सोबत. मनीषा, रोहनदा आहे आपल्या सोबतच आहे हो भाई. आता कसारा घाट लागणार म्हणून आम्ही पुढे मागे चालतो. उगत नको कोणाला काय व्हायला म्हणून पद्धतशीर चाललोय आपण आरामात. गँग चालले बघा पुढे. चला पुढे भेटूया. मंडळी बघू शकता तुम्ही आता मस्त पदयात्री चाललेली आहे पुढे. किती भारी अशी आठवण आहे. लय बरं वाटतं असं पदयात्री चालता वेळी. आता पालखी वाटतं पुढे आहे. थांबा मी तुम्हाला पालखी पण दाखवतो बघा. लय भारी असं वाटतं साईवारी करायला. तुम्ही बघितलेच असेल माझ्या आधीचे ब्लॉग. नसेल बघितले तर जाऊन ते बघा. ते पण खूप भारी असे झालेले आहेत ब्लॉग बघा मंडळी. तर फायनली पालखी आलेली आहे. हे बघा पालखी इथे चालते. मस्त वाजत गाजत पालखी चालते. हे बघा पालखी आले. आता बघू शकता तुम्ही. आता आपण पोचलेलो घाटन देवीच्या इथे. इथे कोणतीही पालखी साईबाबाची ना थांबल्याशिवाय जाणारच नाही पुढे. इथे थांबणारच पाय पडायला बघा. इथे पालख्या थांबलेल्या आहेत. चला ओम साईराम. आता आपण पुढे जाऊया डायरेक्ट. लेट झालेला आपल्याला. उगाच नको थांबता. पुढे भेटूया डायरेक्ट. 9 वाजता तरी काय थंडी काय कमी होत नाही मंडळी. फुल कडक थंडी आहे. बघू शकता इथे पण फुल स्ट्रगल चाललंय. बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलोच आहे आपण. बघा त्र्यंबकेश्वर 23 किलोमीटर त्र्यंबकेश्वर. चला आता डायरेक्ट आपण मंदिराच्या इथेच भेटूया. बघूया पोरांचा काय विचार आहे. काय आधी रूम घ्यायचं का आधी दर्शन करून घ्यायचं. माझा तर विचार आहे आधी रूमच घ्यायचा फ्रेश वगैरे होऊन नंतर तिथून जायचं पद्धतशीर. चला बघूया. आधी बघू शकता तुम्ही किती भारी असा व्ह्यू आहे. लय भारी असा व्ह्यू आहे. सुंदर बघू शकता तुम्ही. किती मोठे असं धरण आहे तिथे पुढे. आपण बघूया नंतर फ्रेश वगैरे आलं तर इथे ड्रोन उडूया आपण. आणलाय तसा ड्रोन आपल्या भावाने. चला झोपून जातात. बाईकवर मस्त अल्टरनेट वगैरे गाडी चालून मजा करत पूर्ण खूप टायमानंतर लय मोठ्या पण ट्रिप गेले. आम्ही सक्सेस पण झाले बघा गेलं तर. आम्ही 5-6 जण होतो. 2 जण कॅन्सल झाले. पण आम्ही 3 गाड्या आलोच म्हणजे 6 जण प्रॉपर. लय मजा आली. क्लायमेट बघू शकता तुम्ही मंडळी. व्ह्यू बघा. डोंगर वगैरे किती भारी असं वाटतंय. डोंगर बघा असं फुल गाव साईड एरिया. थंडी तर अजून वाजते. 11 वाजलेले आहेत. 11 काहीतरी वाटतं. थांबा किती वाजलेत. 11 वाजायला आले. फुल डेंजर अशी थंडी वाजते. अजून ऊन लागतं तरी. डोंगर बघा मंडळी. डोंगर मंडळी बघू शकता आपल्या भावाचे टी शर्ट पडले. त्याला माहीत पण नाही अजून. आता आपण जाऊन त्यांना देऊया. त्याला आधी सांगायचं नाही नंतर देऊया डायरेक्ट. काय लक्षात नाही त्याचं बघा. असं काय दुसरा पडला असं तर नशीब टी शर्टच पडली. चला आता त्याला डायरेक्ट देऊया. माझी केस कशी डेंजर झालेले आहेत. पण एक व्ह्यू बघा मंदिर तुम्ही डोंगरांचा. किती सुंदर असे डोंगर वाटतात. तुम्हीच बघू शकता किती भारी वाटतात बघा. त्याच्यात आमची पोरं सगळी राईड करतायत. 2 मागे राहिले, 2 पुढे आहेत आणि 2 आम्ही आहे. मात्र काय बोलशील भाई. कैसा वाटतं तुला सकाळी थंडी. मंडळी बघू शकता 5 तास कंटिन्यू चालवल्यानंतर आपण आलेलो आहे फायनली. हे बघा मंदिराचा गेट. पोहोचलेले आपण फायनली. आता गाडी लावूया जरा बघूया आतमध्ये. पोरं गेलेली आहेत पुढे. चला आता आपण पण जाऊया. फायनली आपण पोहोचलेलो आहे. तिथे रूम घेतलेला आपण बघू शकता. हे नाव आहे रूमाचा. आपली पब्लिक तिथे थांबलेली आहे. इथं रूमाची काय बोलणी चालले. चला आता डायरेक्ट आपण वरती जाऊया रूममध्ये. मंडळी आपण फायनली मस्त रूम घेतलेला आहे. बघू शकता रूम किती भारी असं आहे.
इथे व्ह्यू आहे मस्त सगळा दिसतंय. इथे खाली डोंगर बघू शकता, इथून सगळे डोंगर वगैरे दिसत आहेत. चला आता डायरेक्ट एकदा फ्रेश वगैरे होऊन भेटूया. रेडी झालो ना मस्त. सगळ्यांनी व्हाईट शर्ट घातलेला बघू शकता, सगळे आपले व्हाईट शर्ट घातलेले आहेत. आता आपण चाललोय मंदिरात दर्शन घ्यायला. चला आता आपण डायरेक्ट खाली जाऊया. त्र्यंबकेश्वर मंदिर भावा. बस आपण निघलेलो आहे खाली, आलेलो आहे मस्त. सगळे आपली पोरा बघू शकता. चला आता आपण डायरेक्ट दर्शन घेऊया, नंतर भेटूया आपण. फोन तर नाही आला आतमध्ये बोलतोय, खाली फोन ठेवूया, नंतर आपण फोटो काढायचा तर दाखवतो मी तुम्हाला. मंडळी तर आता आपण लाईनीत लागलेली आहे. लाईन बघू शकता तुम्ही, आपली पोरं लागले सगळे लाईनीत. ते बघू शकता तुम्ही, महाराजांची मूर्ती आहे. आम्हाला तर बोलतात 2-3 तास लागतील. बघूया आता काय, आलोय तर दर्शन करूनच जाणार. इथे मंदिर आहे मागे झाडाच्या इथे बघा, इथे लाईन आहे. बघू आता फोन देऊन देतात का नाही, नाहीच देणार. मंडळी बघू शकता आता आपण आलेलो आतमध्ये. लाईनीत चालतोय मस्त, सगळी चालतात. आपली पोरं आहेत मागे बघा. भजादा पुढे गेलाय मस्त बघा. लाईनीत तिथून अशी वरती आहे. चला आता डायरेक्ट दर्शन घेऊया. एक हे घेतले आहे फुलांची टोकरी. लाईन तर मजबूत आहे, आम्ही मजबूत चाललेलो आहे. बघा आपली पोरं सगळी चालले आहेत. रोहनदा कुठे मागे आलाय. लय गर्दी आहे, लय. 3 लाईन आहेत. एक तिकीटवाली लाईन आहे, डोनेशनवाली. ही बघा गर्दी, बघा गर्दी लय म्हणजे लय गर्दी आहे, लय. मंडळी बघू शकता तुम्ही, दर्शन घ्या. फुल गर्दी आहे, फुल गर्दी एवढी आहे ना काय सांगू मंडळी. आम्हाला इथे 1 तास झाला आता. पोरं आमची कंटाळल्या सगळी. मंडळी बघू शकता, कंटाळलाय चालून चालून. तर सरकतोय नुसता सरकतोय बघा. बघू शकता फोन घेऊन आलोय आतमध्ये. किती भारी असा व्ह्यू आहे. देव मंदिर आहे आतमध्ये. फायनली 3 तास उभे राहण्याच्या नंतर लाईनीत आपण पोहोचलेलो आहे मंदिराच्या इथे. किती भारी असं बघा. हे चला दर्शन घेऊया आपण आता मस्त सुंदर असा. मंडळी बघू शकता मंडळी बघू शकता फायनली आपण आलेलो मंदिरामध्ये. तर आता आपला फायनली दर्शन झालेलं आहे सगळ्यांचा. लय भारी असं दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं. इथे बघू शकता तुम्ही किती भारी असं आहे. पाणी वॉटरफॉल, हा मंदिर आहे पूर्ण हे बघा. चला आता आपण थोडे 2-3 फोटो काढूया इथे, नंतर आपण भेटूया परत. मंडळी तर आता आपलं झालेलं आहे दर्शन. बाई लोक झालेला आपल्यासोबत आले होते. तर तुम्ही हे बघू शकता वॉटरफॉल किती भारी असा आहे, सुंदर वॉटरफॉल बघा. आणि हा मंदिर आहे. मंदिर बघा किती भारी वाटतं असं. रात्री 7 वाजलेला किती भारी असं वाटतंय. एक नंबर असं मंदिर वाटतंय. चला आता आपण निघूया. तर आता आपला फायनली दर्शन झालेलं आहे. आपण निघलेलं आहे बाहेर बघा. आपली सगळी पोरं आहेत. माझ्यासोबत आता रिते आहे. रित्या काय बोलशील जरा बोल. आपण दर्शन केला. 4 तास लागले, 4 तास दर्शनाला. मंडळी आम्ही तर दर्शनाला जाणार पण नव्हतो. आम्ही बाहेर विचारला, ते स्टॉल लावतात ना त्यांना विचारला किती टाइम लागेल असा तसा. ते बोलतात उद्या सकाळी डायरेक्ट दर्शन करा. 5 तासामध्ये होतील. 8 तास सांगितलेलं आम्हाला आज, पण आमचं 4 तासामध्ये पूर्ण दर्शन झालेलं आहे. त्या काय बोलशील बाकी. लय भारी दर्शन झालं ना. दर्शन झालं. रोहनदा आपल्यासोबत मनीष आहे. मंडळी बघू शकता तुम्ही स्टॉल किती असे भरलेले वाटतात भारी. पूर्ण गर्दीच गर्दी त्र्यंबकेश्वरला. फुल भारी असं वाटतंय.
स्टॉल तर एवढे भारी वाटतात ना, काय सांगू तुम्हाला मंडळी. बघा किती भारी असा व्ह्यू वाटतोय. चला आता आपण चाललोय रूमवर. विदाउट चप्पलचे आले होते, पायाला दुखायला लागले, सगळे विदाउट चप्पलचे होते आमची पोरा. बोलो कुठेच येते चप्पल हरवली परत. चला आता आपण डायरेक्ट रूमवरच भेटूया. मंडळी फायनली आपण आलेलो रूमवर. आपली सगळी पोरं बसलेली आहेत, टीव्ही लावले. हे बघा लाचके पोरं आहेत, लई लाजतात दोघं. चला तर हा ब्लॉग मी इथे एंड करतो. यो तर आत्ताच झोपला. हे लाजू नको मात्र. हे बघा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्याच्या ब्लॉगला भेटूया.